घेऊ? हॅलो. हा हॅलो वहिनी, साटम उठला का? हो उठला. म्हणजे उठले. नाही म्हणजे त्यांना ना जरा ना घाम आलाय, ताप आलाय, गुडघ्यात गेले ताप त्यांच्या. ताप गुडघ्यात गेलाय? नाही डोक्यात गेला ताप. नाही म्हणजे त्यांना ना जरा नाचावं असं वाटतंय. म्हणजे ना त्यांना बेचैन होतंय जरा त्यांना. हो. एक काम करा, तुम्ही मला फोन द्या. तो मग तुम्ही त्याला फोन द्या, मी बोलतो त्याच्याशी. नाही तुम्ही कशाला बोलताय? मी सांगते ना तुम्हाला काय ते. काय झालंय नक्की? म्हटलं नाहीये. नाही म्हणजे काय झालं माहितीये का, ते घरी आले आणि खूप जेवले. खूप जेवला? म्हणजे मी खूप आग्रह केला पण ते जेवलेच नाहीत. हो. जेवला का नाही जेवला? काय लिहिताय? नीट लिहा. बाई काय बोलते ते पण कळत नाहीये. हा? काय गेला का काय? नाही गेले नाहीत. खोकला. नाही काय माहितीये का, त्यांना जरा दम्याचा त्रास आहे ना. दम्याचा हो, दम्याचा त्रास आहे. दमा आहे त्यांना. आणि काय होतं माहितीये का, दम्याचा अटॅक आला ना की त्रास होतो त्यांना. दमा. हॅलो, हे बघा वहिनी. हॅलो. हा मी एक काम करता का, अर्ध्या तासाने फोन करता का, अर्ध्या तासाने? म्हणजे कदाचित ते तुमच्याशी बोलू शकतील. हा वहिनी मी ठेव फोन ठेव आता. नुसतं बरं वाटत नाहीये असं मोगम का नाही सांगितलंस तू? हो. नुसतं बरं वाटत नाहीये मध्ये सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब, हाय बीपी, लो शुगर या सगळ्या गोष्टी सांगता येतात. अक्कल नाही काय नाही. बरं सांगितलेल्या गोष्टीनंतर बदलता येतात. इतकी वर्ष मी रजेचे अर्ज करतोय, कधी काही स्पेसिफिक कारण दिलाय का? एक लक्षात घे, मंत्रालयात कुठलीही गोष्ट कमिट करायची नसते. बिलकुल जाणार ना, मी सांगून ठेवतो. बिलकुल जाणार नाही. काय झालं? हे गप्रे. थांबा, काय मारते त्याला? 4500 बेसिक देतात आणि राबवून घेतात. बरं वरची कमाई नाही, पब्लिकशी कॉन्टॅक्ट नाही आणि 24 तास आपलं डिक्टेशन देतात. काय स्वतःला डिक्टेटर समजतात काही लोक? अरे सुरेश जरा शांत हो रे बाबा. अगं कसा शांत हो आई, कसा शांत हो? अरे आज रात्री त्या माणसाला फ्लॅट नाही दिला तर तो मरणार आहे का? अरे असं बोलू नाही रे बाबा. मग कसं बोलू बाबा, कसं बोलू सांगा ना तुम्ही मला. एवढा जर पुळका आलाय ना तर त्या माणसाला एक रात्र स्वतःच्या बंगल्यावर ठेवा म्हणावं. इतकी छान झोप लागली होती मला ना, यांचं काही पटतच नाही तुला सांगतो. अरे आम्ही असा शांत योग्यासारखा निर्विकार चेहरा ठेवून काम होणार नाही असं सांगतो. पार महाराष्ट्राच्या